हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर कालच्या व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी आभारी सर्वांची। आणि काल संध्याकाळी 10:30 पावणे 11 वाजता पार आपला व्हिडिओ आला होता। जेव्हा रेडी होईल व्हिडिओ तेव्हा मी लगेच अपलोड करून देत असते, कारण तुम्ही बघत असताना एवढ्यात ना माझे व्हिडिओ म्हणजे वेळेवर येतच नाही। कारण फौजी साहेबांची बदली झाली, मुलं जातात कॉलेजला, राजू जातो कामाला, आणि मुलं घरी जरी असले ना तरी त्यांना असं सारखं सारखं काम सांगता येत नाही, कारण त्यांना पण अभ्यास असतो ना। तर त्यामुळं माझ्याच्यानं जेवढं होईल तेवढं मी करत असते। सगळ्यात जास्त फौजी साहेबांची मला खूप मदत व्हायची, पण त्यांची बदली झाल्यामुळे त्यांना अजिबात वेळ मिळत नाही। उलट सकाळी लवकर जावं लागतं आणि संध्याकाळी ते पार 7, 8, 9, 10, 11 वाजता येतात कधी, असं होतं। त्यामुळे त्यांची मला अजिबात मदत होत नाही, सगळ्या कामाचा लोड माझ्यावर आलाय। आता सकाळ सकाळ मी तयार झाले आणि आले किचनमध्ये, कारण फौजी साहेबांना जायचे ड्युटीवर ना, पटपट डब्बा बनवते। तर पहिलं किचनमध्ये आल्यानंतर दिवा लावते मी, आता नमस्कार करून चहा ठेवते आणि पीठ मळून घेते सगळ्यात आधी। तर सगळ्यात आधी मला हे डब्यांचं पाहावं लागतं, फौजी साहेबांना जायचं असतं, मुलांना कॉलेजला जायचं असतं, राजूला जायचं असतं, खूप घाई गडबड असते सकाळ सकाळ। आणि राजू आहे ना 4-5 वाजेपर्यंत यायचा कामावून, पण इतक्यात तो पण उशिरा येतोय ना, त्याला आता कधी 6 वाजतात कधी 7 वाजतात यायला कामावरून। त्यामुळं मला आपलं खालचं गार्डन वरचं गार्डन दोन्ही गार्डनचं पाहावं लागतं, पाणी द्यावं लागतं। तर असं आहे, त्याच्यात पण बराच वेळ जातो माझा। आणि आपले घरातले कामं तर आपले नेहमीचेच येतं, जसं की आपलं घर व्यवस्थित टापटीप ठेवणं, स्वयंपाक, भांडे, झाडू, पोचा सगळं। तर माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी कोणी पोलीसमध्ये, कोणी बँकमध्ये असं जॉब करतात, पण त्यांना सुद्धा हे कामं चुकलेले नाही आहेत, त्यांना पण असे घरातले कामं करावं लागतात। पण ते घरातले कामं करून जॉबवर जातात ना, त्यांना म्हणायला होतं मी घरातले कामं करून जॉबवर जाते बाबा, दिवसभर ते जॉब करतात। पण हाऊसवाईफचं खूप अवघड काम आहे। तिला म्हणायला काय होतं, हा बाबा हाऊसवाईफच आहे, पण हाऊसवाईफ असणं काही सोपी गोष्ट नाही आहे, खूप मोठं डिफिकल्ट काम आहे, खूप टफ काम असतं ते। आणि म्हणायला काय हाऊसवाईफ आहे, सगळे कामं करावं लागतात। आणि एखादं काम राहिलं की बाबा ती घरीच आहे, आणि हेच काम नाही झालं तेच नाही झालं, घर मॅनेज करणं एवढं काही सोपं नाही आहे, खूप अवघड आहे। उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीकडे लक्ष गेलं नाही ना थोड्या दिवस, ते लगेच खराब होतं आणि ते आपलंच नुकसान होतं। जसं की तांदूळ भरलेत ना आता, तर त्याला मी पाहिलंच नाही आणल्यापासून, तर त्याच्यामध्ये जरा जरा आळ्या झाल्या, तर ते व्यवस्थित करायचे, त्याला पावडर लावून ठेवायचे। हे असं छोटे छोटे कामं असतात, कडधान्य कळपायचं, धान्य पाहायचं व्यवस्थित। आता गावाकडून गहू आलेत ना, तर त्याला पण पावडर लावून ठेवायचं, तर इतके कामं असतात ना, काही सांगायचं ताईंनो। मला माझ्या सासूबाईंची खूप उणीव भासते, कारण त्या होत्या ना, तर त्या असं दळण करून देत नव्हत्या मला, दळण करून द्यायच्या। डाळीदुळी असल्या ना घरामध्ये, डाळीदुळी सगळ्या नीट करायच्या, गावाकडून गहू आलेले ते नीट करायच्या, भाज्या नेसून द्यायच्या, त्यानंतर लसूण सोलून द्यायच्या, असं काम करायच्या। इतकी मदत व्हायची ना त्यांची कामाची मला, त्यामुळं खूप उणीव भासते। आता बारीक निरीक सुद्धा सगळं घरातलं पाहावं लागतं मला, त्यामुळं खूप कामाचा लोड येतो। फौजी साहेब असले ना ते तरी मला करू लागतात, पण त्यांची पण मदत होत नाही आता। तर टाईमशीर आपले व्हिडिओ न येण्याचं हेच कारण आहे। तर तुम्ही माझी सगळी यूट्यूब फॅमिली आहे, तुम्हाला सांगावं म्हणलं, कारण तुम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार। तर माझं कारण तुम्हाला सांगते आता ताईंनो, असं असं आहे, त्यामुळं आपले व्हिडिओ टाईमशीर येत नाहीत। तर अपेक्षा करते तुम्ही सगळ्या मला समजून घेता, जसा वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ टाकत असते। आणि मला तुमचं सगळ्यांचं प्रेम नको आहे का, मला तुमच्या सगळ्यांचं प्रेम पाहिजे असतं। तुमच्या ज्या कमेंट असतात ना, कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला इतकं भरभरून प्रेम देता ना, तर त्यातच माझं इतकं मन भरून जातं ना, खूप छान वाटतं। पण काय करणार, वेळच मिळत नाही व्हिडिओ टाकायला, तर मला पण खूप कसं तरी वाटतं, पण काय करणार आहे। तर हे पाहता मी काल सकाळी मठ भिजू घातले होते, आणि काल रात्रीचं मी हे मोड यायला ठेवले होते, सकाळपर्यंत छान मोड आलेत, जास्त काही मोठाले आले नाही, पण मोड आलेले येतं। तर दुपारपर्यंत ठेवले नाही हे 11-12 वाजेपर्यंत, तर छान मोड आले असते। पण आता भाजी बनवायची मला, याचीच भाजी बनवणार आहे मी आता। आणि 2 प्रकारच्या भाज्या बनवणार आहे मी ह्या मोड आलेल्या मठाच्या, मटकीच्या, तर त्या पण मी तुमच्याशी शेअर करते आता। तर आता तुम्ही फौजी साहेबांचं गाणं ऐकलं का, तर त्यांना आहे ना मी असं घरातल्या झाडांना, म्हणजे इंडोर झाडं ठेवलेले आहेत ना हॉलमध्ये, त्याला पाणी घालायला सांगितले, आणि ते पाणी घालता घालता गाणं म्हणत होते। तर त्यांना पहिल्यापासून गाण्याची इतकी आवड आहे ना, आणि ते पण कोणते गाणे ऐकतात माहिती आहे का, जे पुराण्या जमान्याचे गाणे होते ना, तर ते ऐकतात, ते म्हणतात पण थोडेफार जेवढे येतं तेवढं।
तर ते म्हणतात जुनं ते सोनं असतं. तर पहिल्या गाण्यांच्यामध्ये जेवढा लय सूर होता ना, आत्ताच्या गाण्यामध्ये अजिबात नाही म्हणतात, सगळे रिमिक्स गाणे आलेत. तर त्यांना असे पहिले जुने गाणे खूप आवडतात, तर ते असं थोडं फार गुणगुणत राहतात. आता मी एक ओली भाजी करणार आहे मटकीची आणि एक सिंपल एकदम कोरडी भाजी करणार आहे, जसं की आपण 5 मिनिटात भाजी बनवू शकतो अशी भाजी. तर मुलांना ती खूप आवडते, तर कोरडी पण बनवते आणि ओली पण बनवते. तर 2 कढया ठेवल्यात मी, दोन्हीकडं पटपट होईल. एकाच कढईमध्ये एक भाजी झाली आणि दुसरी परत टाकायची म्हटलं ना तर वेळ लागेल, कारण फौजी साहेबांना ड्युटीवर जायचं आहे ना, उशीर होईल त्यामुळं. तर दोन्ही कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलं मी आता. आणि ह्या चिनी मातीच्या छोट्या छोट्या बरण्या माझ्याकडे भरपूर आहेत ना, तर 4-5 मी वरचीवर ठेवल्यात. त्याच्यामध्ये जिरी, मोहरी, हळद आणि मीठ, त्यानंतर लाल मिर्च पावडर असं बेसिक ठेवलं आहे. म्हणजे मुलांनाही काय करायचं म्हटलं ना तर त्यांना पण एकदम वरचीवर घेता येतं. तर आता तेलामध्ये थोडी मोहरी टाकली, मोहरी थोडी तडतडली की त्याच्यामध्ये जिरी घातली. जिरी घातल्यानंतर आता हळद, लाल मिर्च पावडर आणि आपला कांदा लसूण मसाला थोडासा घातला एकदम. आणि जास्त तिखट नाही आवडत ही कोरडी मटकी मुलांना ना, त्यामुळं जास्त तिखट नाही घातलं मी. आणि आता मटकी घालून थोडंसं परतून घेते आणि चवीनुसार मीठ घालायचं, थोडंसं पाणी घालायचं, अगदी थोडंसं अर्धा ग्लासभर पाणी घालायचं आणि मंद आचेवरती याला शिजून द्यायचं 5-10 मिनटं. तर एकदम छान मटकी झाली जाती. कोरडी मटकी मुलांना खूप आवडती. आता याच्यामध्ये कढीपत्ता घातलाय मी, कोथिंबीर असती तर कोथिंबीर पण घातली असती, पण फ्रीजमध्ये कोथिंबीर पण नाही आणि आपल्या गार्डनमध्ये पण कोथिंबीर नाही राहिली इतक्यात, कारण फौजी साहेबांना वेळच मिळत नाही ड्युटीमुळं ना धने उगायला टाकायला. नाहीतर ते मला कोथिंबीर कमीच नव्हते पडून देत. असं एका कुंडीमधली कोथिंबीर संपली की लगेच मग ते त्याच्यामध्ये धने टाकून द्यायचे उगायला. पण त्यांचं एवढंच लक्षच नाही गार्डनमध्ये, कारण त्यांना वेळच मिळत नाही. मीच आता उद्या आहे ना धने उगायला घालीन सगळ्या गार्डनमध्ये. आता एकदम सिंपल कोरडी मटकी करायची होती ना, ती मंद आचेवरती शिजती 5-10 मिनटं. तोपर्यंत दुसरी मटकी करून घेते मी आता. तर तेलामध्ये थोडीशी मोहरी घातली, मोहरी थोडी तडतडली की त्याच्यामध्ये जिरी घातली. जिरी थोडी तडतडली की आता त्याच्यामध्ये मी कांदा घालते परतायला. तर सागरनी मला 2 कांदे कापून दिलेत बारीक बारीक. आता कांदा थोडा छान परतला की लगेच त्याच्यामध्ये घालते मी टोमॅटो. तर एक मोठं टोमॅटो कापून दिले सागरनी मला, तर ते घालते त्याच्यामध्ये. आणि टोमॅटो टाकलं की लगेच थोडंसं मीठ टाकायचं. मिठाने काय होतं, टोमॅटो पटकन सॉफ्ट झाले जातं. आणि कोथिंबीर नाही आहे पण कढीपत्ता आहे, तर थोडासा कढीपत्ता घालते. टोमॅटो घातल्यानंतर थोडंसं परतून घेते. टोमॅटो थोडंसं सॉफ्ट होत आलं की त्याच्यामध्ये लसूण पेस्ट घालते. म्हणजे खलबत्त्यामध्येच मी थोडंसं लसूण ठेचून घेतलं आहे. लसूण सगळ्यात शेवट घालायचा असतो, आधी जर घातलं तर मग ते बुडाला लागतं. त्यामुळे सगळ्यात शेवट घालायचं लसूण पेस्ट. आणि लसूण घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलं. आता घालते मसाले मी. तर लाल मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद घालते फक्त, बाकी काहीच नाही घालणार मी. तर आम्हाला आहे ना तिखट जास्त भाजी आवडतच नाही, त्याच्यामुळे थोडंसं मीडियमच घालत असते तिखट मी. आणि मसाले घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलं. आता याच्यामध्ये घालते थोडंसं पाणी, म्हणजे अर्धा ग्लासभर पाणी घालते आणि 5 मिनिटाला शिजून देते. तर कांदा टोमॅटो सगळं मसाले सगळं एकजीव झालं ना, मग थोडंसं पाणी घालून 5 मिनिटं शिजून द्यायचं, म्हणजे भाजीला खूप छान चव येते. तर हे अर्धा ग्लासभर पाणी घातलं होतं मी. आता ते पण आटत आलंय. किती छान मसाला तयार झालाय. आता याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची भाजी घातली आणि 5-10 मिनिटं असं वाफवून घेतलं तर एकदम मस्त भाजी तयार झाली जाती. तर आता मटकी घातली याच्यामध्ये मी, थोडंसं मिक्स करून घेते आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून 5-10 मिनिटं शिजून द्यायचं झाकण ठेवून. तर आपण कोरडी भाजी म्हणजे कोरडी मटकी करू शकतो, किंवा थोडंसं जास्त पाणी वाढून त्याच्यामध्ये 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून पातळ भाजी पण तयार करू शकतो. तर खूप छान भाजी झाली जाती. आता सिंपल कोरडी मटकीची भाजी केलेली मी, त्याच्यामुळे मला आता पातळ करायची, कारण फौजी साहेबांना पातळ भाजी लागती. तर थोडंसं पाणी घालून मी आता झाकण ठेवून दिले 5-10 मिनिटं. आणि कोरडी मटकीची भाजी केली ना मी, तर मंद आचेवरती मी थोडंसं पाणी घालून ठेवलं होतं ना, तर किती छान मटकीची भाजी झाली तुम्ही बघू शकता. तर अशी कोरडी मटकी पण मुलांना खूप आवडते. तर डब्याला द्यायचं म्हणलं ना मी अशीच देत असते, कारण गरमी चालू आहे ना, त्याच्यामुळं गरमीमध्ये कांदा टोमॅटो घालून मटकीची भाजी दिली ना, कांदा टोमॅटोमुळं ते मटकीचा वास येतो कस तरी जास्त वेळ राहिल्यावर, त्यामुळं असं सिंपल मटकीची भाजी देत असते मी. आणि थंडीमध्ये पावसाळ्यात कांदा टोमॅटो घालून कोरडी मटकीची भाजी केली ना तरी पण चालतं. तर मी ते मटकीची भाजी शिजायला ठेवलेली. त्याच्यानंतर मी आता त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून शिजल्यानंतर आणि थोडंसं 1-2-2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालन आणि थोडंसं पातळ भाजी बनवून
आता ती मटकी शिजते तोपर्यंत चपात्या करून घेते, कारण फौजी साहेबांना उशीर झाला होता ड्युटीला जायला. त्यांना सकाळ सकाळ जावं लागतं लवकर ना. आणि पातळ मटकीच्या भाजीमध्ये मी शेंगदाण्याचा कूट नंतर का घालते, कारण आधी जर घातलं शेंगदाण्याचा कूट आपण ते शिजवलं आणि 5-10 मिनटं ते भाजीवरची सगळी तरी ती निघून जाती आणि एकदम असं पांढरी पांढरी भाजी होती. त्यामुळे ती मटकी शिजली नाही एकदा, मग गरम पाणी घालून थोडंसं शेंगदाण्याचा कूट घालन मी. आणि तसं पण माझ्या भाज्यांना तरी थोडी कमीच राहते, कारण आम्हाला तिखट पण कमी लागतं आणि तेल पण मी थोडंसं कमीच वापरते, त्यामुळे तरी कमीच आली जाते. तरी पशी काय आहे थोडंसं म्हणजे आपल्याला भाजीची चव लागली म्हणजे भरपूर झालं. आणि सकाळ सकाळ खिडकीतून समोरून ऊन येताना जरा, त्यामुळं ते जास्तच कॅमेऱ्यामध्ये चमकल्यासारखं होतंय. आणि माझ्या किचनचे डीप क्लिनिंग झाल्यानंतर तुम्हाला पण थोडंफार जाणवत असेल माझं किचन एकदम फ्रेश वाटतंय. तर असं किचन फ्रेश असलं, एकदम साफसुथरं असलं ना, किचनमध्ये काम करायला पण कंटाळा येत नाही, एकदम छान वाटतं. आणि सगळ्यात जास्त वेळ आपल्या किचनमध्येच जात असतो ना, त्यामुळं किचन एकदम महत्त्वाचा भाग आहे आपल्या घराचा. तर असं किचन एकदम क्लीन ठेवायला मला खूप आवडतं. त्यामुळं म्हणलं 2-3 दिवस का जाईना पण किचनची एकदम डीप क्लिनिंग करायची. तर भांडे कसं आहे ना, मुलं लावतात कधीमध्ये ना, ह्या ट्रॉलीमधलं भांडं त्या ट्रॉलीमध्ये, त्या ट्रॉलीमधलं भांडं ह्या ट्रॉलीमध्ये, आणि मग सगळा ते ताळमेळ बिघडून जातो आणि सगळे भांडे अस्तव्यस्त होतात, ते वेळेला सापडत पण नाही. मग असं मध्ये मध्ये जर किचन आवरलं ना, मग सगळं व्यवस्थित राहतं. आता फौजी साहेब मला आवाज देत होते, झालं का तुझा स्वयंपाक, मला जेवण करून निघायचं, उशीर होतोय. तर आकाश आला माझ्याकडं. आकाश म्हणला तू चपात्या कर, तोपर्यंत मी पप्पांना जेवायला देतो. तर आकाश आता ताट बनवतोय. तर मला त्या भाजीमध्ये ना थोडंसं गरम पाणी घालून 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून पातळ बनवायची होती, पण आकाश म्हणला मी आता तसंच देतो पप्पांना, नंतर तू पातळ भाजी बनव त्यांना थोडंसं खाऊपर्यंत. तर हे पहा आकाश आता ताट करतोय. तर कसं आहे ना, सकाळ सकाळ फौजी साहेब जेवण करून गेले की ते थेट संध्याकाळी जेवतात ना, त्यामुळे सकाळचं थोडंसं त्यांना व्यवस्थित जेवण दिलं की मग पोटभर जेवतात तरी. तर असं 1-2 भाज्या बनवाव्या लागतात. तर हे पहा आता 2 प्रकारच्या भाज्या दिल्यात त्यांना मटकीच्या. एक कोरडी भाजी सिंपल आणि कांदा टोमॅटो घालून मी शिजायला घातली होती, पातळ करायची होती ना, तर त्यातलीच मी थोडीशी मटकी दिली आता. तर हे पहा असं कांदा टोमॅटो घालून पण आपण कोरडी भाजी मटकीची बनवू शकतो. पण असं डब्याला द्यायचं म्हणलं ना, मग कांदा टोमॅटो जमत नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, वास येतो त्या कांद्याचा बिंद्याचा ना, त्याच्यामुळं. तर आता फौजी साहेब म्हटलं मी जेवायला दिले, तोपर्यंत आता हे पहा याच्यामध्ये मी गरम पाणी घालून शेंगदाण्याचा कूट घालते थोडासा. आणि आकाश म्हणला मला पण थोडीशी ती कोरडी मटकीची भाजी काढून ठेव, तर त्याला पण थोडीशी काढून ठेवली टोमॅटोची भाजी, म्हणजे टोमॅटो घातलेली भाजी. आणि पहा आता याच्यामध्ये गरम पाणी घातलं आहे थोडंसं आणि शेंगदाण्याचा कूट घातला आहे. तर मटकीची भाजी हे पहा रस्सा भाजी झाली मस्त आता. तर एक उकळी काढते पटकन आणि फौजी साहेबांना देते ही पण भाजी आता. तर मटकीच्या 3 प्रकारच्या भाज्या झाल्या बघा आता. आणि आकाश म्हणला मी आता पप्पांना पापड पण थोडेसे तळून देतो, तर त्याला पण खूप आवडते. पाठीमागं मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं की आकाशला अशा पापड्या तळलेल्या खूप खायला आवडतं. तर कधी पण असं तेल तापवतो आणि तळून खात बसतो. तर असं रोज रोज तेलकट खाणं काही चांगलं नसतं आणि त्याची थोडीशी तब्येत पण झाली ना, तर मी त्याला असं जास्त तेलकट नाही खाऊन देत. तर तो आता त्याच्या पप्पांना पण तळून देतोय आणि तो पण खातोय. तर लोखंडाची कढई गंज पकडू नये यासाठी काय करायचं, त्याच्यामध्ये 1-2 वेळा असं तेल म्हणजे तेल गरम करायचं, काहीतरी तळायचं आणि ते एकदम चकाचक नाही काढायची. चकाचक एकदम घासली ना ती लोखंडाची कढई, लगेच ते गंज पकडती. त्याच्यामुळं ते असं हलकी घासायची, सीझन होऊन द्यायची चांगली आणि त्याच्यातच भाज्या करत जायच्या, तर खूप चांगलं असतं. आणि हे पहा मटकीची भाजी पण झाली आता एकदम रस्सेदार मस्त. तर चला आजचा व्हिडिओ मी तसं एंड करते. छोटासा व्हिडिओ झाला आहे आज पण. तर नेक्स्ट व्हिडिओ मोठा बनवण्याचा प्रयत्न करेन ताईंनो मी आता. तर भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.